ओके, हे रेकॉर्डिंग तुम्हाला डायरेक्ट युट्यूबवर मिळेल, आपल्या युट्यूब चॅनलवरती. ॲस्ट्रॉलॉजर प्राची राजाराम हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे, त्यावरती तुम्हाला उपलब्ध होईल. ओके, हा, सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रमोद सर, श्री स्वामी समर्थ. लेक्चरचं मिळणार नाही, कारण की पहिल्या दिवशी मी सेंड केलं, कारण की त्या चार्टचा वापर कसा करता येईल याकरता मी केलेलं. कालचं मिळणार नाही आणि आजचं सुद्धा मिळणार नाही, कारण की फार महत्वाचे लेक्चर आहेत ते. आणि खरं सांगू का, ऍस्ट्रो वास्तू मुळात फ्री मध्ये कोणी शिकवत नाही, वेबिनार सुद्धा घेत नाही, पण मी माझ्या परीने घेत असते, त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग नाही मिळणार. जेवढं तुम्ही लाईव्ह शिकाल तितकं झालं. ओके, तर आजचा आपला विषय आहे देवघर आणि ईशान्य स्थान. देवघर आणि ईशान्य स्थान जे आहे ना, ते एकमेकांच्या अगदी संलग्न आहेत, अगदी कनेक्टेड आहेत. तर मी स्क्रीन शेअर करते. आता हा साधारण तुम्ही समजून घेऊ शकता की हा एक आराखडा आहे, मॅप आहे वास्तूचा. इथं बघा दिशा दिलेल्या आहेत, ही पूर्व दिशा आहे. म्हणजे ईशान्य दिशा कोणती हे मी आधीच सर्वप्रथम तुम्हाला समजावून सांगते. तर बघा, ही ईशान्य दिशा, थोडा आपण कलर चेंज करूया. बघा, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे आणि ही आहे उत्तर दिशा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॉर्थ म्हणतो. पूर्व दिशेला ईस्ट म्हणतो, पश्चिमेला वेस्ट म्हणतो आणि दक्षिणेला साऊथ म्हणतो. हा साधारण वास्तुशास्त्राचा घराचा मॅप, जो ठोकताळा आपण म्हणतो त्या पद्धतीचा आहे. पण असं असलंच पाहिजे नेसेसरी नाही. ठीक आहे. आता पूर्व, ही जी पूर्व आहे आणि ही उत्तर, यांच्या दोघांमध्ये, जसं की तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुम्ही तुमचा कंपास उघडता तेव्हा नॉर्थ दिशा ही 0 डिग्रीवरती येते. ठीक आहे, 0 डिग्रीवरती येते. 0 to 45 डिग्री म्हणजेच काय झालं, ईशान्य दिशा आहे. आलं लक्षात सर्वांच्या? 0 to 45 डिग्री आणि 45 to 90 डिग्री हा भाग जो आहे तो पूर्ण ईशान्येच्या अंडर येतो. पण याच्यामध्ये पण दोन भाग पडतात. कोणते भाग पडतात? तर पहिला भाग कोणता पडतो, तो म्हणजे नॉर्थ नॉर्थ ईस्ट. ओके, नॉर्थ नॉर्थ ईस्ट हा भाग पहिला पडतो, म्हणजे उत्तर ईशान्य. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, उत्तर ईशान्य. ठीक आहे. त्यानंतर दुसरा भाग पडतो, तो म्हणजे पूर्वेकडचा, म्हणून ईस्ट नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, म्हणजे पूर्व ईशान्य भाग. आता या दिशेला काय आहे, तर मुळात या दिशेला संतान लक्ष्मी याचं स्थान आहे. ज्या लोकांना संतती संबंधी जास्त प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम या दिशेवरून तुम्हाला सापडतो. इथं जर का वास्तुदोष असेल तर संतती, जन्म होण्यामध्ये त्रास असतो, किंवा जन्म झाला असेल तरी जन्मानंतर काही ना तरी असा एक आजार जडतो की तो बरा होत नाही, अथवा जास्त कालावधी लागतो त्याला. ठीक आहे. अगदी तसंच नसेल तर त्याच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये तरी प्रॉब्लेम क्रिएट होताना दिसतो, कारण की ही डिस्टर्ब आहे. इथे ही देवता जी आहे ती डिस्टर्ब आहे. याच्यामध्ये पण अजून भरपूर देवता येतात, जवळजवळ 4-5 देवता येतात, पण आता त्यामध्ये आपल्याला लक्ष घालायचं नाहीये. तर मुळात ईशान्य दिशा ही संतान लक्ष्मीची दिशा आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दोन्ही ब्रेनचा जो एक प्रकारे बॅलन्स आहे तो या दिशेवरती डिपेंड आहे. ठीक आहे. जसं एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावते. बघा, कधी कधी आपलं काय होतं, आपलं तळ्यात मळ्यात असतं नेहमी. मी एखादी गोष्ट करावी की करू नये, आपला डावा भाग काय सांगतो की तू करू नकोस, उजवा भाग काय सांगतो, तू कर.
पण यामध्ये जर का तुम्हाला सतत इनबॅलन्स दिसत असेल, लक्षणं कशी ओळखायची वास्तुदोष असल्याची, यामध्ये जर का सतत इनबॅलन्स असेल तर 100% आपल्या ईशान्येला काहीतरी फॉल्ट आहे हे समजून जायचं. ठीक आहे, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय आहे की सतत अडथळे एखादं काम करण्यासाठी, साधं सोपं एखाद्या व्यक्तीला भेटायचं जरी म्हटलं तरी वारेमाप अडथळे जे येतात ते ईशान्य दिशेमुळे येतात. कारण ही दिशा तुमचा मार्ग मोकळा करून देणारी आहे. याच्यावरती तर मी तब्बल 3 तास पण बोलू शकते, इतकी महत्वाची ही दिशा आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. म्हणजे ही दिशा जर का तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स असेल तर हे बाकीचं वास्तुशास्त्र आपण इझिली कव्हर करू शकतो, वास्तुदोष. पण हा इथला दोष मात्र आपण करू शकत नाही. जर का तुम्हाला कोणी वास्तुतज्ञ चॅलेंज देत असेल की इथला मी दोष पूर्णपणे काढू शकतो, जर का WC असेल, कट असेल, इम्पॉसिबल आहे, तर ती व्यक्ती शुद्ध खोटं बोलते हे समजून जा. कारण याच्यावरती रेमेडी नाही जर का इथे दोष असेल तर. फार फार तर वास्तुतज्ञ 70 ते 75% कव्हर करू शकतो. ठीक आहे, जे आहे ते रियालिटी मी तुम्हाला सांगते, पण पूर्णपणे रिझल्ट नाही देऊ शकत. ठीक आहे, तर तिसरा मुद्दा काय आहे की जर का तुम्हाला माणसं आयुष्यामध्ये ओळखता येत नसेल, माणसं हातोहात तुम्हाला फसवत असतील, 100% ईशान्येला दोष आहे. ठीक आहे, तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत असेल, काहीतरी डोक्यावरती आपल्या जड आहे, आपण अनाहूतपणे दुसऱ्यांचे देखील प्रॉब्लेम्स घेऊन, त्याचं ओझं घेऊन आपण चालत असू, तर समजून जा ईशान्येला दोष आहे. एक उदाहरण देते. माझे एक क्लायंट होते, त्यांच्या घरी जेव्हा मी वास्तू पाहायला गेलेले, वायफायचा राउटर, त्या साईडला एक विंडो होती ईशान्य दिशेला, तर त्याने काय करावं, तो अमुक अमुक कंपनीचा माणूस आलेला, त्याने ते राउटर जे आहे वायफायचं राउटर हे त्याने ईशान्य दिशेला लावलं. का, तर त्याला फक्त एवढंच हवं होतं, खिडकी आहे, खिडकीमधून इझिली नेटवर्क येऊ शकतं, याकरता त्याने तिथे ते राउटर लावून टाकलं. ते राउटर लावलं खरं, पण त्या राउटरचा काय झालं नक्की, त्याचा रिझल्ट काय आला, तर ती व्यक्ती चांगल्या पोस्टवरती कामाला, बरोबर, इतक्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा आपल्या खालच्या लोकांची कामं देखील त्यालाच करावी लागली. ठीक आहे, कुठे फाईल क्लिअर करायची असेल, कुठे काही करायचं असेल, कुठे काही मॅनेजमेंट असेल, जे काही होतं ते त्याच्याच अंगावरती सतत पडत राहिलं. का, तर त्याच्यापेक्षा जे वरिष्ठ होते ते त्यालाच नेमके पकडायचे. स्वाभाविक आहे, जो मॅनेजर आहे त्यालाच पकडला जातो, बरोबर. तर अशा पद्धतीने काय आहे की दुसऱ्यांची पण ओझी जर का वाहून घेत असाल तर नॉर्थ ईस्ट मध्ये दोष आहे. जर का कोणाच्या नॉर्थ ईस्ट मध्ये राउटर असेल तो कृपया करून काढून टाका. ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो, मी करू शकतो, हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो राउटर मुळे वाढतो. कारण की राउटर म्हणजे काय आला, कनेक्ट होतो, तो माणसांशी तुम्हाला कनेक्ट करेल, पण हे जे तुमचं मशीन आहे ना ते ठराविक काळानंतर त्याला आरामाची गरज असते, तो आराम त्याला मिळणार नाही. सतत समाजसेवेमध्ये वाहून देणे, बरोबर, ते ही अशा पद्धतीने दिशा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की डोक्याचा भाग इथे पाहिला जातो, पण डोक्याचा भाग इथं का पाहिला जातो ते आता समजून घ्या. ही वास्तुदेवता आहे, तुमच्या घरातली वास्तुदेवता. भले तुमचं भाड्याचं घर असो, दुसऱ्याच्या नावावर घर असो, स्वतःच्या नावावर घर असो, ठीक आहे, काहीही असो, पण ज्या घरात तुम्ही राहत आहात त्या घरामध्ये ही वास्तुदेवता जी आहे ती पालथी अशा पद्धतीने झोपलेली आहे. आपण कसे पालथे झोपतो, छातीवर झोपतो की नाही, तर पाठीचा भाग कसा वर येतो आपला, अगदी त्या पद्धतीनेच ही वास्तुदेवता झोपलेली आहे. तर बघा, हा डोक्याचा भाग तुम्हाला दिसतोय, हा डोक्याचा भाग जो आहे तो वास्तुदेवतेचा नेमका ईशान्य दिशेला येतो, बरोबर. म्हणून मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं की जी लोक दुसऱ्यांची ओझी वाहतात, दुसऱ्यांची काळजी वाहतात, त्यांच्या घरामध्ये ईशान्येला दोष असतोच म्हणजे असतो. नातेवाईकांमध्ये काही प्रॉब्लेम झाला पण या व्यक्तीला मात्र प्रचंड टेन्शन येतं. तिथे आपल्या भारताची म्हणा, आपल्या महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था जरी कोसळली तरी या माणसाला टेन्शन, का, कशाला, कोणास ठाऊक.
पण का असं घडतं? नॉर्थ ईस्ट मध्ये इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल, वास्तुदोष असेल, तर या गोष्टी घडतातच घडतात. तुम्हाला एक उदाहरण देते. तुम्ही साधं 10 मिनिटं 10 किलोचं पोतं आपल्या डोक्यावर ठेवून बघा, कसं फील कराल? कसं फील कराल? बोला. कसं फील करा, आवडेल तुम्हाला? 10 किलो पोतं 15-20 मिनिटं जरी डोक्यावर ठेवलं तरी अतिशय जड वाटेल, बरोबर. हा, तर हेच कारण आहे. ईशान्य दिशा ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. माझे स्टुडंट्स म्हणतात, मॅडम तुम्ही ईशान्य दिशेवरती का बोलता जास्त? कारणच ते आहे. ही जर का जागा व्यवस्थित सुटसुटीत स्वच्छ असेल, आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम क्लिअर होतात. इवन आजारांपासून. मोठ्यातली मोठी कर्ज जे आहेत ना, ते नील करण्याचं सामर्थ्य या ईशान्येमध्ये आहे. कारण साक्षात परमेश्वराची दिशा आहे. मुद्दामून हा जो विषय घेतलेला आहे ऐन गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, तो अशासाठी घेतलेला आहे का, तर याचं महत्व तुम्हाला पटावं. ऍटलिस्ट तुम्ही त्या दिशेला जास्त प्राधान्य देऊन ती दिशा मोकळी ठेवायचा प्रयत्न करा. हाच एवढा काय तर यामागचं कारण आहे. ओके. तर तुम्ही सर्वप्रथम काय करायचं, आपल्या घराच्या सेंटरमध्ये उभं राहून आपल्या घराची नॉर्थ कुठे येते ते चेक करा, कारण की ही 0 डिग्री वरती आहे, सगळ्यांना मी सांगितलेलं आहे. त्यानंतर 45 डिग्री जिथं येईल तिथे तुमची काय आहे, नॉर्थ ईस्ट दिशा आहे. जर का तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागत असतील तर मुद्दाम नॉर्थ ईस्ट दिशा चेक करा. ठीक आहे, या संबंधी असतील तर. बाकीचे वेगळे काही प्रॉब्लेम असतील तर ते बॅलन्स होऊ शकतात, पण हे बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ओके. आता अगेन आपण या चार्टकडे येतोय. जेव्हा तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये तुमचा दरवाजा असतो, म्हणजे ईशान्येचा दरवाजा असतो. ईशान्येला दरवाजा आणि ईशान्येला देवघर, यामध्ये लोक काय करतात, थोडीशी गफलत करतात. सारिका मॅडम म्हणतायत की नॉर्थ ईस्ट दिशेला टीव्ही आहे. मग टीव्हीचेच विचार येणार. कसं आहे माहितीये, एक गोष्ट लक्षात घ्या, नॉर्थ ईस्ट मध्ये जे काही सामान असेल, ठीक आहे, तो टीव्ही असू दे, कपाट असू दे, पैसे असू दे, साधा आपलं फर्निचर असू दे, तेच विचार तुमच्या डोक्यामध्ये चालत राहणार, कारण ती डोक्याची दिशा आहे. आता माझ्याकडे जेव्हा कमर्शियल वास्तू येतात, ठीक आहे, त्या लोकांचे प्रॉब्लेम काय असतात की आमचं एकमेकांशी पटत नाही. ठीक आहे, आम्ही जे कलिग आहोत म्हणा, आमचे डायरेक्टर असतील, मॅनेजर असतील, जे काही असतील, त्यांच्याबरोबर आमचं पटत नाही. तर अशा वेळेला मुद्दामून मी नॉर्थ ईस्ट मध्ये आहे ना, त्यांना मीटिंग रूम बनवायला सांगते. का सांगते, तर कठीणातला कठीण पण प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता यायला हवा, ऍटलिस्ट त्याच्यातनं मार्ग तरी काढता यावा, यासाठी नॉर्थ ईस्टचा वापर तुम्ही केला. तुमची बुद्धी ही धावायला लागते, त्या दिशेने शोध घ्यायला लागते की मला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल. जर का तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल, माझं पुढे कसं होईल, मला काय करणं गरजेचं आहे, मला आताच्या वेळेला काय निर्णय घेणं गरजेचं आहे, समोर माझ्या अशी अशी कंडिशन आहे, तर मी कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवू, हे जर का प्रश्न पडत असतील, जर का तुमचा स्वतःवरती कंट्रोल नसेल, तुम्हाला जर का दुसरी व्यक्ती कोणी कंट्रोल करत असेल, त्याच्याप्रमाणे जर का ती तुम्हाला नाचवत असेल, ईशान्य दिशा क्लिअर करणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुमचं आयुष्य असून सुद्धा तुमचं आयुष्य राहत नाही. इतकी महत्वाची दिशा आहे, कारण की हे सगळ्यात मेन आहे, आपलं हे मशीन मेन आहे. आपल्याला देवाने जे बनवलेलं आहे ते फार विचारपूर्वक बनवलेलं आहे, आणि त्याचा मेंदूचा भाग जो आहे तो सगळ्यात वरच्या ठिकाणी ठेवलेला आहे, बरोबर. त्यासाठी हे कधी पण क्लिअर ठेवा, आणि हे क्लिअर ठेवण्यासाठी ईशान्य दिशा क्लिअर ठेवा. क्लिअर. ओके. तर मुद्दा काय आहे की काही वास्तू शास्त्रकार काय म्हणतात की ईशान्येला दरवाजा असावा, ठीक आहे. काही वास्तुशास्त्रकार काय म्हणतात की ईशान्येला देवघर असावं. यामध्ये नेहमी गल्लत असते, ठीक आहे.
तर माझं म्हणणं असं आहे की आता इतक्या केसेस हँडल केलेल्या आहेत, त्यावरून एक मात्र मी निश्चित म्हणेन की ईशान्येला कधी पण दरवाजा असलेला अति उत्तम असतो. याचं कारण मी तुम्हाला सांगते. याचं कारण असं आहे की ईशान्य दिशा जी आहे ती भले पूजाविधी करण्यापेक्षा ती पूजनीय जास्त आहे. बरोबर. पूजनीय म्हणजे अशा करता पूजनीय आहे कारण की माणसांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स, आपली कर्म म्हणा, ही त्याच्या त्याच्या परीने येणारच आहे. ते आपण कंट्रोल करू शकत नाही, ते आपण थांबवू शकत नाही. बरोबर. आणि आपण काय ब्रह्मदेव नाही आहोत की आपलं नशीब चेंज करायला. पण जर का त्याची तीव्रता कमी करायची असेल अथवा आपली मानसिकता त्या पद्धतीने जर का वळवायची असेल तर ईशान्य दिशा ही क्लिअर असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्या दिशेला जर का तुमचा प्रवेशद्वार असेल तर ते दररोज पूजलं गेलं पाहिजे. तिथं सडा रांगोळी घालू शकता. आता मुंबई सारख्या शहरी ठिकाणी तर सडा घालणं पॉसिबल नाहीये, तर तिथे ऍटलिस्ट रांगोळी घालून ते स्वच्छ करू. पहिलं स्वच्छ करा पाण्याने, गोमूत्र शिंपडून. गोमूत्र शिंपडायचं म्हणजे कसं, एक टीप लिहून घ्या, थोडीशी हळद घेऊ शकता, चिमूटभर हळद, जास्त हळद नाही, नाहीतर मग त्याचे पिवळे डाग पडू शकतात. शुद्ध हळद ती घेऊ शकता तुम्ही, किंवा त्यामध्ये थोडस गोमूत्र, जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे थोडस, अर्धा चमचा गोमूत्र आणि जाडं मीठ, हे जरी तुम्ही मिक्स करून आपल्या घरामध्ये पहिलं शिंपडायचं, त्यानंतर उरलेलं आपल्या उंबरठ्यावरती तुम्ही शिंपडलं आणि त्याने जरी पुसून घेतलं तरी सुद्धा बरेचशी निगेटिव्हिटी जी आहे ती कमी व्हायला मदत होते. निगेटिव्हिटी म्हणजे कोणती आली तर साधी नजर दोष असेल, नजर बाधा असेल, एखाद्या व्यक्तीला आपलं चांगलं झालेलं आवडत नाही किंवा त्याच्या पोटात दुखतं, अशा गोष्टी ज्या आहेत, कधी कधी काय होतं, आपली स्वतःला नजर लागते, या पण गोष्टी धरल्या जातात. ठीक आहे. या गोष्टी ज्या आहेत याला अनुसरून तुम्ही हा उपाय करू शकता. निश्चितच याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. त्यासाठी तुम्ही घरामध्ये पण शिंपडणं गरजेचं आहे. बरोबर. तर आता मुद्दा काय चालला आहे आपला, ईशान्येला जर का प्रवेशद्वार असेल तर पहिलं प्राधान्य मी प्रवेशद्वाराला देईन, मग मी ईशान्येच्या देवघराला देईन. तर तुम्ही म्हणाल एकाच ठिकाणी कसं काय पॉसिबल आहे, तर पहिलं प्राधान्य प्रवेशद्वार, मग तिथं सरकून तुम्ही तुमचं देवघर शिफ्ट करू शकता. आता ज्यांचं ज्यांचं देवघर ईशान्येला नसेल त्यांच्यासाठी पण मी शेवटला सांगणार आहे, पण पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. तर आता आगामी गणेश चतुर्थी निमित्त तुम्ही गणपती म्हणजे श्रींची स्थापना कुठे करू शकता, याचं उत्तर या लेक्चरच्या अंतिम तुम्हीच मला स्वतः देणार आहात. ठीक आहे. इतक्या चांगल्या रीतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहिली गोष्ट काय आहे ते वास्तूचा, एक मिनिट स्क्रीन शेअर करूया आपण. आता वास्तूचा ईशान्य कोपरा म्हणजे काय, जसं मी सांगितल्याप्रमाणे ईश्वरी स्थान आहे, साक्षात परमेश्वराचं स्थान मानलं जातं, त्यामुळे ती पूजनीय आहे. असे जरी मानले तरी या कोपऱ्याला पूजेपेक्षा प्रवेशद्वाराला जास्त महत्व दिलेलं आहे. कारण हे ईश्वराचं स्थान असल्यामुळे इथे युवी किरण जी आपण म्हणतो की नाही, जी चांगली किरणं आहे सूर्याची, त्या किरणांचा प्रवेश होत असल्यामुळे ही दिशा ही पूजनीय मानली आहे. तर या गोष्टींचा प्रथम प्राधान्य वास्तुधारकाला आपण प्रवेशासाठी देतो, मग त्याच्या बाजूला थोडी व्यवस्था करून देवाराला देतो, म्हणजे आपलं जे देवघर असतं ईश्वराला आपण देतो. बरोबर. वास्तूचा ईशान्य कोपरा हा जास्तीत जास्त स्वच्छ, क्लिअर, सुटसुटीत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की तिथे आम्ही फर्निचर ठेवू, कपाट ठेवू, चालणार नाही. मग तुम्ही समजून जा तुमच्या डोक्यावरती तुम्ही जडत्व ठेवलेलं आहे, ते निर्माण केलेलं आहे. जेव्हा आम्ही न्यू कन्स्ट्रक्शन करतो, जेव्हा बिल्डर लोक जेव्हा प्लॅन घेऊन येतात, तेव्हा आमची साधी पद्धत काय आहे, ज्या लोकांचा भविष्यामध्ये विचार आहे की आम्हाला एक घर बांधायचं आहे, ठीक आहे, अथवा आम्हाला घराचं फ्लोरिंग करायचं आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हलकासा उतार हा ईशान्येकडे केला
तर हा पूर्ण फ्लॅट जो आहे किंवा तुमचं एकंदरीत जर का जमिनीवरती तुम्ही घर बांधत असाल, स्वतःचं स्वतंत्र घर बांधत असाल, तेव्हा जेव्हा तुम्ही ईशान्येला हलकासा उतार ठेवता तेव्हा तो पूर्णपणे फ्लॅट जो आहे तो ईश्वराच्या सानिध्यात जातो. ईश्वराच्या सानिध्यात जातो म्हणजे काय झालं तर चुकूनही त्या घरातली संततीच काय तर मोठी लोक सुद्धा व्यभिचार मार्गाने कधीच जात नाही. बरोबर. त्या घरामध्ये प्रत्येकाचा मान सन्मान केला जातो, प्रत्येकाला रिस्पेक्टली वागवलं जातं. इतकं म्हणजेच काय झालं, तुम्ही ईश्वराच्या अधीन आहात. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या गरजा आहेत, जो एक माहितीये काही लोकांकडे पैसा असून सुद्धा एक हव्यास असतो, या एक प्रकारच्या ना मूलाधार चक्राच्या हायपो आणि हायपरच्या स्टेट्स आहेत. काही लोक म्हणजे तुम्हाला जे मी आता सांगते ते तुम्हाला कदाचित समजणार नाही, जे लोक समजू शकतात त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा. हायपो आणि हायपर दोन स्टेज असतात प्रत्येक चक्राच्या, हायपो आणि हायपर दोन स्टेज असतात. तर हायपो मीन्स काय असतं, ज्यांचे बेसिक नीड्स पण कम्प्लीट होत नाहीत. ठीक आहे, ज्या मूलभूत गरजा कम्प्लीट होत नाहीत अशी लोक हायपो मध्ये येतात, म्हणजे सतत रडत असतात, मुलांची फीस पे करू शकत नाही, अथवा पैसा घरी वाण सामानाला पुरेसा पडत नाही, मंथली पैसा, महिन्याच्या शेवटी पैसा पुरत नाही, म्हणजेच काय कुठेतरी मूलाधार चक्र ब्लॉक आहे. बरोबर. म्हणजेच हे मूलाधार चक्र जे आहे ना ते ईशान्य दिशेशी कनेक्टेड आहे. तुमच्या बेसिक गरजा ज्या असतात ना त्या ईशान्य दिशेमध्ये समाविष्ट असतात. जर का ते तुम्ही क्लिअर केलं तर तुमच्या बेसिक नीड्स कम्प्लीट होऊन मग तुम्ही लक्झरीकडे जाल. समजते मी काय म्हणते ते? येस ऑर नो? कमेंट्स येऊ दे. आता ही झाली हायपोस्टेट झाली ईशान्येची. हायपर स्टेज काय असते की पैसा असून सुद्धा हव्यास. काही लोकांना तर असं वाटतं की तुम्हाला माहितीये का आमच्या आयुष्यामध्ये काय चॅलेंज आहेत, जबरदस्त चॅलेंज आहे, अशामध्ये मी जगतो. ही जी तुम्हाला स्टेज दिसते ना, ज्यांना आपले प्रॉब्लेम्स देखील कुरवाळायला आवडतं, ठीक आहे, त्यांच्या वास्तूमध्ये ईशान्येला चढ असतो. चढ म्हणजे काय, इतर दिशेपेक्षा ईशान्य दिशा चढणीवर गेलेली असते, हलकासा बदल असतो. अगदी विरुद्ध तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे जर का तुम्ही पुढे मागे कधी काम काढलं, तुम्हाला हलकासा उतार हा ईशान्य दिशेला घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या मार्गाने जाल, तुम्ही अध्यात्माच्या मार्गाने जाल आणि आपला संसार वगैरे व्यवस्थित सांभाळून परमेश्वराचं अध्यात्म हे फॉलो करू शकाल. तुमच्या एक जीवन सार्थकी झालं असं तुम्हाला फील होईल नेहमी. तर या ज्या स्टेजेस असतात ना ते अशा पद्धतीचे असतात. जर का तिथे प्रॉब्लेम असेल तर ती व्यक्ती हायपो मध्ये जाते, म्हणजे माझ्याकडे काहीच नाहीये, मला पुरेसे पैसे जमत नाहीयेत. आणि जेव्हा चढ असतो ईशान्येला तेव्हा अशी व्यक्ती ही आपल्याच प्रॉब्लेम्सना कुरवाळत असते. आमचं आयुष्य साधं सुद्धा नाहीये, प्रत्येक लेवलला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. स्वर वेगवेगळा आहे, हायपोचा आणि हायपरचा स्वर वेगवेगळा आहे. एक रडतोय एक बिचारा कॅटेगरीचा आहे आणि एक ऍटिट्यूड वाला कॅटेगरीचा आहे. तर हे बदल घडतात. ईशान्येला प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीचे हे बदल घडतात. बरोबर. तर आता दुसरी गोष्ट काय आहे तर ईशान्य दिशेमध्ये पण दोन प्रकार पडतात, एक उच्च दिशा आणि एक नीच दिशा. पण ईशान्य दिशेमध्ये म्हणजे प्रत्येक दिशेमध्ये उच्च आणि नीच पडतात, पण ईशान्येला तो प्रकार नाहीये. इथे प्रकार कसा आहे, दोन्हीही उच्च पडतात, तर त्याच्यामध्ये पण नंबर आहे, पहिली उच्च दिशा आणि दुसरी उच्च दिशा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहिली उच्च दिशा कोणती आहे, जर का ज्यांचा दरवाजा हा जर का पूर्व ईशान्येमध्ये असेल तर तो पहिल्या कॅटेगरीचा दरवाजा मानला जातो, पहिला उच्च दरवाजा मानला जातो. ज्यांचा पूर्व दिशेच्या भिंतीला दरवाजा आहे पण तो ईशान्येकडे सरकलेला आहे. मला समजतंय का दुसऱ्या चार्ट वरून दाखवू? हा बघा,
पहिल्या उच्च दिशेचा दरवाजा जो आहे तो पूर्वेकडच्या भागातला धरला जातो, ज्याला आपण खूप चांगला दरवाजा असं म्हणतो. हा चालू शकेल, पण वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने. दुसरा असा आहे की हा दुसऱ्या लेवलचा दरवाजा आहे. हा उत्तर ईशान्येचा दरवाजा हा दुसऱ्या लेवलचा उच्च दरवाजा मानला जातो. म्हणजेच काय, दोन्हीही दरवाजे हे उच्च प्रतीचे आहेत, पण त्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी आणि दुसरी कॅटेगरी दोघांचंही काम तेच आहे, बरोबर. पण त्यामध्ये सुद्धा जर का ईशान्येला एकदम खेटून दरवाजा असेल, प्रॉपर असाच 45 डिग्रीवरती दरवाजा असेल, तर तिथे शिखी देवता बसलेली आहे. शिखी देवता ही अत्यंत तापट आहे, अत्यंत तापट आहे. ही 100% ऍक्सिडेंट घडवणारी आहे, अपघात घडवणारी आहे. त्यामुळे दरवाजा घेताना सुद्धा वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने घ्यावा. या दिशेला थोडासा सरकवून घ्यावा दरवाजा, तर तो तुम्हाला फळेल. इथं सुद्धा सेम तसाच आहे, इथपासून इथपर्यंत, कारण की याचे परत 9 पद पडतात. मग त्यामध्ये कोणत्या पदावरती दरवाजा असावा, तर तो अशा पद्धतीने करावा लागतो. ठीक आहे, म्हणून मी वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने म्हटलं तुम्हाला. ओके, आता पुढे बघा. तर आता ज्यांना पूजेसाठी ईशान्य दिशा घ्यायची आहे, ठीक आहे. आता असं नाहीये की प्रत्येकाच ईशान्य दिशेला दरवाजा असेल, ऑफकोर्स नसणारच. ज्यांचा आहे ईशान्येला दरवाजा, त्यांनी तिथंच तो दरवाजा ठेवावा, त्याच्या बाजूला देवाराची व्यवस्था करावी. पण ज्यांच्या वास्तूमध्ये ईशान्येला दरवाजा नाही, तर त्यांनी प्रथम प्राधान्य ईशान्येला देवघरासाठी द्यावं. ठीक आहे, जर का तुम्हाला पॉसिबल असेल तुमच्या घरामध्ये ईशान्येला देवघरासाठी स्वतंत्र खोली, तर ती तुम्ही काढू शकता. जर का पॉसिबल नसेल तर तुम्ही साधा एक आपला देवारा, नॉर्मली जसा देवारा असतो तसा तुम्ही ठेवून तिथे पूजा विधी करू शकता. मग तुम्ही ईशान्येला दरवाजा घेऊ शकता मॅडम, ईशान्येला घेऊ शकता. आता ज्यांच्या घरामध्ये ईशान्येला दरवाजा असेल, अशा लोकांनी प्रॉपर ईशान म्हणजे देवघर कुठे करावं याबद्दल आता बघूया. देवघर अशा ठिकाणी करा जर का 2 भाग पडलेले असतील. पूर्वेच्या भिंतीला जर का 2 भाग पडलेले असतील, जसं की बघा इथे ही झाली आपली ईशान्य दिशा, त्यामध्ये ही पूर्व दिशा, तर फार फार तर तुम्ही या दिशेला तुमचा देवारा घेऊ शकता, जर का ईशान्येला दरवाजा असेल तर. ठीक आहे, नाहीतर मग ईशान्येला प्रवेशद्वार नसून तुम्ही डायरेक्ट ईशान्येला देवघर तुमचं शिफ्ट करू शकता. ठीक आहे, तिथं एका देवघरामध्ये कोणकोणत्या देवता असाव्यात, तर एक मूर्ती, एक देवता एका मूर्तीमध्ये अथवा तस्वीर स्वरूपात असावी. जर का गणपतीची मूर्ती असेल तर तस्वीर ठेवू नका. ठीक आहे, कारण की गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे जर का घरामध्ये जास्त गणपती असतील तर प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळ्या पद्धतीने चालते, एक मत राहत नाही. तुम्ही म्हणाल मॅडम ईशान्येला देवघर केलं पण आमचं एकमेकांशी पटत नाही, तर या गोष्टी देखील धराव्या लागतात. कुलदेवतेचे टाक तुम्ही ठेवू शकता, जे काही तुमच्या कुलदेवतेचं असेल ते मान सन्मानाने तुम्ही त्यांना तिथे आसन देऊ शकता. आता लोक करतात काय माहितीये का, लाल कपडा अंथरतात. ठीक आहे, मी भरपूर ठिकाणी बघितलं, कारण की लाल कपडा, लाल आणि पिवळा हे शुभ रंग मानलेले आहेत, त्यांची पण काही चुकी नाहीये. पण लाल कपडा जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा त्याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे ना, तर या शिखी देवतेचा येतो, जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, ही देवता ही प्रचंड तापट आहे. ही देवता जी आहे ती प्रचंड तापट आहे. त्यामुळे लोक मला असं पण म्हणतात, आम्ही ईशान्येला बाबा देवारा ठेवलेला आहे पण आमचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. एकतर एकाच प्रकारची देवता आहे, मूर्त्या ज्या असतात तसबिरी स्वरूपामध्ये एकापेक्षा जास्त प्रमाणात असतात, अथवा तिथे लाल कपडा तरी अंथरलेला असतो. तर कृपया
जे थंड रंग आहेत तेच तिथं ठेवा. आता ब्ल्यू कपडा ठेवण्यासारखा नाहीये, कारण की ब्ल्यू कलर हा थंड आहे. त्याऐवजी तुम्ही चंदेरी ठेवू शकता, सिल्वर जो आहे तो कपडा तुम्ही ठेवू शकता. लाल कपडा जर का तुम्ही ठेवला तर आतापर्यंत माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे की त्या घरामधील सासू सुनेचं तर मुळीच पटत नाही, नेहमी खटके उडत असतात. ठीक आहे, हा माझा स्वतःचा अनुभव, मी पाहिलेले आहेत सगळ्या गोष्टी, म्हणून मी शक्यतो तरी लाल कपडा ठेवू नये असंच मी सांगते. लाल कपडा ठेवल्यामुळे काय होतं, तुमचा राग हा वाढत जातो, कारण की शेवटी लाल रंग हा डोक्यावरती येतो, हा तुमचा डोक्याचा भाग आहे. त्याच्यावरती तुम्ही लाल कपडा तिथे ठेवल्यामुळे काय होतं, तो जास्त तुम्हाला एनर्जी क्रिएट करतो, आणि ती जर का एनर्जी कुठे वापरली गेली नाही तर डायरेक्ट त्याचं काय रूपांतर होतं, रागामध्ये रूपांतर होतं. जर का तुम्ही सांभाळू शकत असाल तर ती एनर्जी कुठेतरी वापरायला सुरुवात करा. ठीक आहे, ऍटलिस्ट वर्कआउट तरी करा, का तर ती वापरली जाऊ दे एनर्जी. आपला जो छंद आहे तो जोपासा, ते पण चालेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट काय आहे की देव्हारा जसा तुम्ही ईशान्येला ठेवता त्या पद्धतीनेच आता श्रींची मूर्ती जी आहे ती तुम्ही कुठे ठेवू शकता, तर सर्वप्रथम म्हणजे या पूर्व भागामध्ये तुम्ही श्रींची मूर्ती ठेवू शकता. या भागामध्ये तुम्ही श्रींची मूर्ती ठेवू शकता. अथवा लोकांचा प्रश्न असा असेल की आमच्याकडे पॉसिबलच नाहीये पूर्वेला ठेवणं, मग आम्ही कोणती दिशा घ्यावी, तर अगदी त्याच्या अपोजिट म्हणजे पश्चिमेला जिथे वरुण देवता स्थित आहे त्या दिशेला तुम्ही श्रींची मूर्ती ठेवू शकता. आता जर का तुम्हाला मोठमोठी उदाहरणं देते जी सगळ्यांना परिचित आहेत, ते म्हणजे तिरुपती देवस्थान. जर का तुम्ही गुगलवरती सर्च केलं, तिरुपती देवस्थानामध्ये तिरुपतीची जी मूर्ती आहे ती साक्षात या वरुण देवतेवरती स्थित आहे. बरोबर, वरुण देवता ही कशा संबंधी आहे, तर ती देवता ही विश्वासाची देवता आहे. लोक त्या देवस्थानामध्ये विश्वासाने जातात. बरोबर, तिरुपती देवस्थान हे कुठे आलं, कोण सांगेल मला? कुठे आलं देवस्थान? गुगलवर सर्च करू नका. आंध्र. ओके, तर ती देवता जी आहे, मुद्दाम तुम्ही आपलं लेक्चर झाल्यावरती गुगलवर सर्च करा की प्रॉपर तिरुपती देवता ही कोणत्या दिशेला आहे. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा ती एक ऑप्शनल एक मान्यता आहे की तुम्ही पश्चिमेला तुम्ही श्रींची मूर्ती ठेवू शकता, पण हे पर्यायी व्यवस्था आहे. तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत पूर्व दिशेमध्ये ठेवणे, पश्चिमेला शक्यतो ठेवू नका. जर का पॉसिबल नसेल तर पश्चिम ओके आहे, कारण पश्चिमेला ठेवलेली देवता जी आहे ती तुम्हाला मंदिरामध्ये सापडते. बरोबर, मंदिरामध्ये सापडते. का सापडते याचं रिझन आहे, का सापडते याचं रिझन आहे, कारण ते मंदिर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, श्रद्धाळू त्या ठिकाणी यावेत. बरोबर, एक प्रकारे त्या मंदिराचा पण उद्धार व्हावा, लोकांपर्यंत त्या देवतेची प्रचिती व्हावी किंवा त्या लोकांना त्याचं फळ मिळावं, याकरता देवता ज्या आहेत पश्चिम दिशेला वरुण देवतेवरती स्थित केल्या जातात. पण मंदिर आणि घर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे शास्त्रकाराने काय म्हटलेलं आहे की घरामध्ये पूर्व दिशेलाच देवतांना तुम्ही स्थान द्या, अथवा आता गणेश चतुर्थी निमित्त श्रींची मूर्ती देखील तिथं तुम्ही स्थापन करू शकता. गणपती. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलेलं आहे की श्रींची मूर्ती जी आहे ती कुठे ठेवली जाते. प्रश्न विचारायला मी वेळ देणार आहे.
थोडं थांबा. ओके, मला थोडं जरा क्लिअर करू द्या. तर आता काही लोकांचे प्रश्न असतात की आम्ही देवता ज्या आहेत त्या अशा पद्धतीने ठेवल्या आहे, तर मुळात कशा पद्धतीने असाव्यात, किंवा एखाद्या देवतेला कशा पद्धतीने आपण ठेवू शकतो. तर ते काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत, ते थोडे समजून घ्या. पॉसिबल असेल तर ते लिहून घ्या. ओके, जेणेकरून तुम्हाला ते भविष्यामध्ये उपयोगी पडतील. आता पॉइंट नंबर 1 काय आहे, तर देवारातील सर्व देवदेवतांच्या मूर्तींची तोंडे ही पश्चिमेस असावी म्हणून पूर्व दिशेला सांगितलेलं आहे. आलं लक्षात? जर का तुम्ही पश्चिमेला ठेवत असाल तर मग ते आपोआप तोंड जे आहे ते पूर्वेला येईल. ठीक आहे, तर काळजी घ्या पश्चिमेला पूर्वेला ठेवण्याचा. म्हणजेच पूजा करणाऱ्या यजमानांचे तोंड हे पूर्वेस येईल. अशा पद्धतीने देवदेवतांची मांडणी करावी. पॉइंट नंबर 2 काय आहे, तर शंखाचे निमुळते टोक, शंख जे असतं पांढऱ्या रंगाचं जे शंख असतं त्याचं निमुळतं टोक जे आहे ते तुम्ही दक्षिणेकडे, तर शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमुळते टोक हे उत्तरेकडे ठेवावे. आपण कसं करतो, शंखामध्ये पाणी भरून ठेवतो बरोबर, तर त्याचं जे टोक आहे शंखाचं ते दक्षिणेकडे करावं, आणि शिवपिंडीचं जे निमुळतं टोक आहे जिथून पाणी बाहेर येतं, तर ते जे टोक आहे ते कुठे असावं, उत्तरेकडे असावं. तिसरं काय आहे, तर मारुतीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे असावे सदैव. बरोबर, कारण दक्षिण दिशा ही पिशाच्यांची दिशा आहे. राहू नाही सॉरी, नैऋत्य आणि दक्षिण या ज्या दिशा आहेत ते पिशाच, भूत पिशाच या संबंधी आहेत, किंवा तिथून येणारी जी संकट आहे त्यांच्यावरती जरब बसावी, यासाठी मारुती म्हणजे साक्षात हनुमान दादांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला करायला सांगितलं आहे शास्त्रकारांनी. बरोबर. तर श्रींची मूर्ती किंवा गजानन व लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा त्या फोटोचे तोंड जे आहे ते उत्तरेकडे असावे. ठीक आहे, त्याला दुसरा पर्याय काय आहे, पश्चिमेला असलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, पण त्या गोष्टी लिहून घ्या तुम्ही, माहिती असलेल्या बऱ्या. दुसरी गोष्ट काय आहे की काही लोकांना आहे ना तुटलेल्या मूर्ती ठेवण्याची पण आवड असते म्हणा, किंवा काय म्हणतात त्यांना, ते त्यांच्याकडून ते तिथून बाहेर काढता येत नाही त्या गोष्टी. काही गोष्टी अशा असतात माणसाच्या एकदा जिव्हाळ्याच्या असतात की त्या लोकांना आमच्या बाबा पूर्वजांनी दिलेल्या आहेत, पूर्वापार अशा चालत आलेल्या आहेत मूर्त्या, तर त्या तशाच्या तशा भग्न स्वरूपात ठेवल्या जातात. तर कृपया त्या भग्न स्वरूपातल्या मूर्त्या ज्या आहेत त्या ठेवू नये. तुटलेले फोटो कधीही देवारात ठेवू नये. पूजा घरातील दिवा, ठीक आहे, समयी निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. म्हणजे त्या देवघरातली आग्नेय दिशा घ्यावी, प्रॉपर आग्नेय नसून तर त्या देवघरातली आग्नेय दिशा घ्यावी. तिथे तर धूप उदबत्ती याचं स्टँड जे आहे ते तुम्ही वायव्य कोपऱ्यात ठेवू शकता. म्हणजे वायव्य कोपऱ्यात म्हणजे पूर्व, पश्चिम, त्याच्या डाव्या हाताला. बघा मी समोर इथं मॅप पण दिलेला आहे. ओके, पूजा घरामध्ये कधीही झोपू नये. काही लोकांना सवय असते पूजा घरामध्ये झोपायची, तर ते कृपया तसं काही करू नये. स्त्रियांनी कधीही शाळीग्रामची पूजा करू नये, कारण की त्याला देखील एक वेगळी नियम असतात. ठीक आहे, त्यामुळे शाळीग्रामची पूजा ही स्त्रियांनी शक्यतो करू नये. पूजा घरामध्ये कुलदैवत व ग्रामदेवतेची मूर्ती, टाक आणि फोटो अवश्य ठेवावा, कारण की ते आपल्या समाजापुरते, आपल्या घराण्यापुरते ते मर्यादित आहेत, त्यामुळे त्यांचा मानपान हा झालाच पाहिजे. जो काही तुमच्या वर्षाचा वगैरे जो काही मानपान असतो तो त्यांना दिलाच पाहिजे तुम्ही. बरोबर, किमान एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याची प्रथा अवश्य करून घ्यावी. जीवनात कमालीचा फरक 100% जाणवतो, कारण की ते साक्षात आपल्या पाठीशी उभी राहते. ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदी किंवा चंदनाचे लाकूड देवाऱ्यासाठी अवश्य वापरावे, शक्य असेल तर, नेसेसरी नाहीये. पूजा घरात पांढऱ्या पिवळसर रंगांची संगमरवरी फरशी जरूर बसवावी, कारण की हे जे रंग आहेत ना ते शुभ मानले जातात याकरता.
संध्या आचमन करण्यासाठी शक्य असेल तर चांदीची नाहीतर किमान तांब्याची पळी, फुलपात्र, ताम्हण वापरावं. कारण काही लोक स्टील वापरतात, ठीक आहे, तर ते वर्ज्य आहे याकरता. तर तुम्ही तांब्याचं वापरू शकता, चांदीचं वापरलं तरी चालेल, तांब्याचं वापरलं तरी चालेल, तुमच्यावरती आहे डिपेंड. स्टीलचा चमचा, प्लेट किंवा फुलपात्र कृपया वापरू नये. तसेच सोवळ्याच्या पाण्यासाठी लहान का होईना पण तांब्याची घागर, कळशी, तांब्या वापरावा, स्टीलचा. आता याचं मी तुम्हाला कारण सांगते, कारण ही दिशा जी आहे ती संतान लक्ष्मीची आहे, हे थोडं जरा समजून घ्या. आयुष्यामध्ये भरभराट व्हावी, आयुष्यामध्ये आजारपण कमी व्हावी याकरता मुद्दामून तिथे पाण्याचा लोटा ठेवावा. त्याची पूजा वगैरे करणं आवश्यक आहे मुळीच नाही. तुमचा ईशान्येला देवारा आहे म्हटल्यावरती त्याच्या खाली पाण्याचा लोटा हा जरूर ठेवा. मी ज्यांच्या ज्यांच्या घरी वास्तू व्हिजिट करते त्या लोकांना मी हा सल्ला देतेच देते. कारण ते जे पाणी आहे ते ऊर्जा युक्त होतं आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता, इतकं ते तीर्थ स्वरूपात होतं. आता माझ्या ओळखीतले एक डॉक्टर होते, त्याचं झालं असं, मी माझ्या स्टुडंटला पण सांगे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ किंवा पंचम स्थानामध्ये शुक्र असेल अथवा शुक्राच्या राशी ज्या असतील, ठीक आहे, त्यांनी साधं पाणी जरी अभिमंत्रित करून दिलं तरी सुद्धा ते औषधासारखं काम करतं. इतकी या दिशेमध्ये ताकद आहे. कारण या दिशेला ठेवलेलं पाणी जरी तुम्ही आजारी व्यक्तीला दिलं तरी त्याचा आजार जो आहे तो कमी व्हायला मदत होते अथवा त्या आजाराशी लढण्याची ताकद वाढते. ठीक आहे, जसं ताप आल्यावर बघा लाल रंगाच्या पेशी ज्या असतात, सॉरी पांढऱ्या रंगाच्या पेशी ज्या असतात त्या मरून जातात, त्यामुळे ताप वाढतो. जेव्हा डॉक्टर आपल्यावरती उपचार करतात तेव्हा पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढवतात, बरोबर. अगदी त्या पद्धतीनेच हे पाणी जे आहे ते पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करतं. म्हणजे ऍक्च्युअल पांढऱ्या पेशी नाही वाढवत, तर मानसिकता पॉझिटिव्ह करतं, कारण की ही पॉझिटिव्ह दिशा आहे. त्यामुळे उद्यापासून स्टार्ट करा, आज करू नका कृपया. उद्या सकाळी काय करायचं, तांब्याभर लोटा जो आहे पाण्याने भरून ईशान्येला ठेवायचा. ज्या दिवसामध्ये ज्या वेळेला तुम्ही पाणी ठेवलेलं आहे उद्या त्याच वेळेला ते पाणी रिप्लेस करायचं आणि पुन्हा तिथे तांब्या भरून ठेवायचा. आणि घरामध्ये जे कोणी आजारी आहेत त्यांना त्यातलं पाणी 2-3 चमचे दिलं तरी पुरेसं आहे. आता लोक विचारतील की पाणी कसं ठेवायचं, तांब्यामध्ये स्टीलचा तांब्या तुम्ही वापरू शकता, फ्लोअरवर ठेवायचा आहे, लादीवरती, कपाटावरती, टेबलावरती असलं काही करायचं नाही, तर लादीवरतीच ठेवायचा. छोटा असा गडू ठेवला तरी चालेल, पण ते उघडं ठेवायचं, झाकून ठेवायचं नाही, उघडं ठेवायचं. आणि ते दररोज चेंज झालं पाहिजे, ठीक आहे. कारण ईशान्य दिशा ही वॉटर एलिमेंट मध्ये पण येते याकरता. म्हणजेच पाण्याचं जे तत्व आहे ते ईशान्य दिशेमध्ये आहे आणि याची रेमेडी जी आहे ते पाणीच आहे. त्यामुळे ते पाणी तीर्थासारखं काम करतं. घरामध्ये क्लेश असेल 100% ते पाणी शिंपडा, उपचारासारखं काम करेल, ठीक आहे. जी मुलं ऐकत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे वागतात अथवा ज्या लोकांना सुचत नाहीये की काय करावं आयुष्यामध्ये, काय निर्णय घ्यावा, सगळं चारी बाजूने स्टक झाल्यासारखं वाटत असेल, त्यांनी हा उपाय जरूर करा. ओके, नेक्स्ट. रोज सकाळ संध्याकाळी न चुकता देवासमोर दिवा समयी लावावीच. जमलंच तर तुपाचा दिवा लावा, नसेल पॉसिबल तिळाचा लावला तरी चालेल, तिळाच्या तेलाचा लावला तरी चालेल. पण आपण जे जेवणासाठी वापरतो तेल ते कृपया हात जोडून सांगते वापरू नका, ठीक आहे. तर एक स्पेशल तेल जे आहे ते देवासाठी वेगळं ठेवा. दर अमावास्येला संध्याकाळी देवाला नारळ फोडावा. आमच्या कोकणामध्ये पद्धत आहे नारळ वाढवण्याची अमावास्येला. हा जो नारळ असतो त्या क्षेत्रपालासाठी असतो, ठीक आहे, त्या वास्तुदेवतेसाठी असतो, तो जरूर करावा. आपल्या मागे असलेल्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा नजर बाधा असेल, काहीही दोष असतील, हे निघण्यासाठी मदत होते. फार सुंदर उपाय आहे, कारण की आपल्या पूर्वज जे करायचे त्याला त्या गोष्टींमागे देखील एक सायन्स होतं, बरोबर.
शेवटी नारळ म्हणजे काय, नारळ हे वॉटर एलिमेंट मध्ये येतं, पाणी आहे. तर आपल्या शरीरातलं पाणी बॅलन्स राहण्यासाठी हा नारळ वाढवण्याची जी पद्धत कोकणामध्ये प्रचलित आहे ती वैज्ञानिक दृष्ट्या काय म्हणतो आपण, ती प्रूव्ह झालेली आहे. त्यामुळे हा नक्की तुम्ही उपाय करू शकता. दर अमावास्येला नारळ देणे हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या वास्तुदेवतेसाठी, कारण की तो त्याचा मान आहे. दुसरं म्हणजे पूजा करायला तोरण असावं, सुशोभित सुंदर असं पूजागर असावं. तिसरं आहे त्यानंतर पूजा जप तप अनुष्ठान पारायण सप्ताह वगैरे करताना पूर्वेकडे व उत्तरेकडे तोंड करून तुम्ही बसू शकता. पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर तुळशी पत्र, बेलपत्र श्री गजाननास कधीही वाहू नये. तुळशी पत्र बेलपत्र हे गजाननास वाहू नये, प्रत्येकाला माहित आहे. दुर्वा, शमी, मंदार, जास्वंद, गुलाब वाहिले तर जास्त चांगली फळे मिळतात. ठीक आहे. आता गणपती उत्सव येतोय की नाही, तर नक्की तुम्ही हा उपाय करू शकता. पुन्हा सांगते, दुर्वा, शमीची पानं, मंदार, जास्वंद, गुलाब हे तुम्ही गणेशाला अर्पण करू शकता, अगदी आपली इच्छा बोलून, जेणेकरून ती आपली इच्छा पूर्ण होईल. ओके. श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू कृपया कधीही लावू नये. केशर अष्टगंधच लावावं. ओके. केशर अष्टगंधच लावावं. देवघर हे आपल्या डोळ्यासमोरच्या उंचीवर असावं, आपण व्यवस्थितरित्या पाहू शकतो एवढं असावं. त्याच्या खालीही असू नये, त्याच्यावरही असू नये. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे. ज्यांच्या घरामध्ये ईशान्येला देवघर नाहीये, ठीक आहे, त्यांच्यासाठी आहे खास करून. तर त्यांनी सर्वप्रथम तो ईशान्येला घ्यायचा. पण ज्यांच्या घरामध्ये आता जो सद्यस्थितीमध्ये जो देवारा आहे ईशान्येला सोडून, त्यांच्यासाठी काय रिझल्ट येऊ शकतात त्याबद्दल आता थोडं सांगते. वास्तूमध्ये आग्नेय ज्यांचे देवारे हे वास्तूमध्ये आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य या भागात मुळात चुकूनही नसावे. पहिली गोष्ट म्हणजे चुकून नसावे. तर कृपया जर का तुमचे या दिशेला देवारे असतील तर ते उद्याच्या उद्या तुम्ही त्या देवतांचा मान राखून त्यांच्याकडे ती गोष्ट बोलून मग शिफ्ट करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे, तर देवारा मुळीच या दिशेला चुकूनही ठेवू नये, पूजा करू नये. पहिली गोष्ट म्हणजे पूजा करू नये, कारण त्या दिशा ज्या आहेत त्या पूजनीय नाहीयेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ईशान्य दिशा ही पूजनीय दिशा आहे. बरोबर. तुम्ही त्या दिशेला देवारा ठेवता म्हणजे काय करता, तर त्या दिशेची पूजा करता, देवतांची पूजा करता असा अर्थ होत नाही, तर त्या दिशेला पूजता. ठीक आहे. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य या दिशेला देवारा असू नये. नंतर पूजा, जप, तप, आराधना, उपासना, पारायण, सप्ताह इत्यादी गोष्टी ह्या सगळ्याच्या सगळ्या निष्फळ ठरतात. देवाकडे साधं तुम्ही गाराणं जरी मांडलं, जर का या दिशेला देवारा असेल, गाराणं मांडलं, देव तुमचं ऐकत नाही, कारण की या दिशा तिथे ते तत्वच नाहीये. आता यामध्ये जे बुद्धिवादी लोक असते ना, ते काय म्हणतात, देव तर चराचरात बसलेला आहे, मनामनात बसलेला आहे. मान्य आहे मला. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही बीएमसीच्या ऑफिसमध्ये जाता, ठीक आहे, आता साधं आपलं हे घेऊया, दिल्लीचं पूर्ण ते कॅबिनेटच घेऊया. तिथं जर का पंतप्रधानांची कॅबिन असते की नाही, प्रत्येक मंत्रिपदाची म्हणजे मंत्रिमंडळ आहे त्या प्रत्येक मंत्र्याची कॅबिन असते. आता जर का पंतप्रधानाची कॅबिन असेल, जर का ते टॉयलेटच्या ठिकाणी ठेवलेलं असेल, ते शोभेल का? नाही शोभणार ते. बरोबर. जिथं कॅबिन असणं आवश्यक आहे तिथेच ती कॅबिन असली पाहिजे पंतप्रधानांची किंवा मंत्र्यांची म्हणा.
अगदी त्या पद्धतीनेच आहे. लोक म्हणतात देव हा चराचरात आहे, कणाकणात आहे, मान्य आहे, पण त्याचा स्रोत कुठे आहे? तो ईशान्येला आहे, हे समजून घ्या. त्याचा उगम जो आहे तो ईशान्येला आहे, म्हणून ईशान्य दिशा ही पूजनीय आहे. बरोबर. तर म्हणून या गोष्टी ज्या आहेत, जसं की जप असेल, नामस्मरण असेल, सप्ताह जे काही तुम्ही करत असाल, पारायण वगैरे, ते सगळं निष्फळ ठरतं. साधी देवाकडे एखादी या गाराणं जरी मांडायचं झालं तरी सुद्धा ते निष्फळ ठरतं. का ठरतं ते या कारणामुळे. शत्रुपीडा, शत्रुपीडा, रोग निर्माण होतात. या दिशेला जर का देव्हारे असतील तर शत्रुपीडा, रोग निर्माण होतात. आता ते निरंकारींनाच भेटून विचारलं पाहिजे. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देव म्हणजे काय देव आहे ती संकल्पना मुळात लक्षात घ्या. आता आपल्याला जन्म घातलेला आहे देवाने, ती एक शक्ती आहे. चला देव बाजूला ठेवूया आपण, ती एक शक्ती आहे. मानता की नाही शक्ती आहे? हे ब्रह्मांड ज्याच्या जोरावरती चाललेलं आहे, हे चालवणारी जी शक्ती आहे तीच देव आहे. पण माणसाचा स्वभाव काय आहे? एक म्हण आहे बघा, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, थोडीशी जरा शाब्दिकरित्या हे वाटेल, अपशब्द टाईप वाटेल, पण ती खरं आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. ही म्हण आठवते तुम्हाला सर्वांना? अगदी त्या पद्धतीनेच आहे की माणसाचं जे माइंड आहे ना, ते एका ठिकाणी स्थिर व्हावं याकरता ती देवाची प्रतिकृती निर्माण केली आहे. बरोबर. त्यामुळे माणसाचा फोकस त्यावरती राहावा. काहीतरी आपण कोणाला तरी बघू शकतो, कोणाला तरी आपण पूजतोय, ते आपल्या मनापर्यंत भिडतंय, ही भावना पोचावी याकरता ही प्रतिकृती निर्माण झालेली आहे. देव म्हणजे निसर्गच आहे. ही जी आपल्याला चालवणारी, ही जी सृष्टी चालवणारी जी शक्ती आहे तीच देव आहे. त्याला फक्त प्रतिकृतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात नावं दिलेली. ठीक आहे. तर हा, तर मी दुसरा काय मुद्दा म्हणत, हा, तर या दिशेला जर का देव्हारे असतील तर शत्रुपीढा येतात. हा, बरोबर. शत्रुपीढा येतात, रोग येतात, रोग बाधा निर्माण होतात, बाहेरच्या बाधा निर्माण होतात, ज्या आपल्या हातामध्ये नाहीयेत, आपल्या विचारांच्या पलीकडे आहेत, त्या बाधा निर्माण होतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की नोकरी, उद्योगधंद्यामध्ये, व्यापार व्यवसायामध्ये असंख्य अडचणी उद्भवतात. जर का या ठिकाणी देव्हारे असतील तर या संबंधी अडचणी देखील उद्भवतात. घरामधील लोकांचं एकमेकांशी मुळीच पटत नाही, एकमेकांचे विचार मुळीच पटत नाहीत, नेहमी वैचारिक मतभेद होतात, क्लेश होतात. बरोबर. नको नको ती कृत्य केली जातात. का? तर या ठिकाणी देव्हारे असतील तर. कारण की देवाला तुम्ही बांधूनच ठेवलंय, ते देवता तुमच्यासाठी काय करणार? ओके. त्यानंतर काय आहे, तर वरिष्ठांशी, सहकार वर्गाशी न पटणं. जे आपले वरिष्ठ आहेत, कामाच्या ठिकाणी जे आपले वरिष्ठ आहेत, आपले जे सहकारी जे आहेत, आपल्यासोबत काम करणारे आहेत, त्यांच्याबरोबर पटत नाही. आर्थिक संकट येणे, आर्थिक नुकसान होणे. बरोबर. एखाद्याला सरेंडर होणे, स्वतःची व्हॅल्यू न करणे, कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यावं, महत्व द्यावं, याची म्हणजे या गोष्टीचा विसर पडतो. कारण की डोकंच चालत नाही ना, सगळं काय आहे ते डोक्यावरतीच आहे. म्हणून हेल्मेट डोक्यालाच का असतो? बरोबर. तर यासाठी आहे हे वरचं मशीन फार महत्वाचं आहे. म्हणून ईशान्येला देवारा शिफ्ट करा. जर का इथे या आता सांगितलेल्या दिशेमध्ये जर का देवारा असेल तर तिकडनं तो ईशान्येला शिफ्ट करायचं काम उद्या करा. ओके. नाही तर गणेश चतुर्थीच्या दिवशी केलं तरी चालेल, चांगला दिवस आहे. तसं पण प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो माणसाचा. ओके. तर विचारा काय प्रश्न आहेत. माझं तर लेक्चर झालेलं आहे. कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा. सारिका मॅडम. ओके. हा मॅडम, अनम्यूट करा. एक सेकंड. हा मॅडम, मला एक विचारायचं होतं की माझ्या घरामध्ये पूर्वेला देवघर येतं, उत्तरेला मेन डोअर येतं आणि ईशान्येला
एकदम दोघांची सेंटर बाजू येते. तर तिथे मी टीव्हीचं टेबल ठेवलं आणि त्याच्यावर टीव्ही ठेवलेला आहे. हम्म. मग काय म्हणजे योग्य आहे की कसं काय ते विचारायचं होतं. मग तुम्ही एखादा कार्यक्रम मिस झाला तर तुम्हाला वाईट वाटतं का मॅडम? अरे रे, माझी ही सिरियल चुकली किंवा माझा हा कार्यक्रम चुकला, असं काही होतं का डोक्यामध्ये? हो किंवा बरोबर लक्षात राहता, अरे हा 7 वाजता ही सिरियल आहे, हा कार्यक्रम मला बघायचा आहे, राहतं हो लक्षात? हा. हो. पण ते आता तेवढं. या गोष्टीला तर महत्व देणं गरजेचं नाहीये, सो तुम्ही देवारा तिथे ठेवू शकता. टीव्ही शिफ्ट ओके करा म्हणजे थोडासा, हा. तेवढं केलं तरी पुरेसं आहे. आणि वास्तुदेवता म्हणतात ना, तर मी फ्लॅट सिस्टीम मध्ये राहते. तर त्याच्यामध्ये मी माझी वास्तुदेवता जी म्हणजे एक ब्राह्मण आले होते वास्तुदेवतेच्या वेळेला. तर त्यांनी मला सांगितलं पूर्वेचा जो कोपरा आहे ना, तिथे वास्तुदेवताची जागा आहे. तर तिथे मी खोल थोडासा खड्डा कट वगैरे फरची करून तिथे वास्तुदेवताचं ते प्रतिमा ठेवलेली आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? चालेल, योग्य चालेल. ठिकाणी आहे, फक्त तिथे पाय देऊ नका बस. नाही, मग त्याच्या शेजारी मी देवघर ठेवलं म्हणजे त्या कोपऱ्यात कोणी जाणार नाही असं. चालेल चालेल, तरी चालेल. ओके, चालेल. फक्त थँक्यू तिकडचा टीव्ही हलवा. मॅडम. ओके ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू मॅडम. ओके जी. ओके, अजून कोणाला काही प्रश्न? आणि गणपती बद्दल काय बोललात? मध्ये अचानक ते पाहुणे आले त्यांच्यावर 5 मिनिटाचं मिस झालं माझं. गणेश सर, संध्याकाळी आपलं कोर्स आहे ना, तर बघा, आजचा आपला 3रा दिवस आहे. उद्या तुम्हाला सांगितली जाईल माहिती, डोंट वरी. हा, काय म्हणालात मॅडम? गणपतीच्या मूर्तीबद्दल जरासं सांगा ना. ते मध्येच गेस्ट आल्यामुळे ते थोडं 2-3 मिनिटं मिस झालं. गणपतीची मूर्ती म्हणजे श्रींची मूर्ती तुम्ही पूर्वेला प्राधान्य द्या. ठीक आहे. हा मी आहे ओके ना व्हिडिओ युट्यूबवर पण टाकणार आहे, सो तुम्ही तो पुन्हा बघू शकता. सगळं त्याचं पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि जर का ते पॉसिबल नसेल तर तुम्ही पश्चिमेला ठेवू शकता. ओके. ओके ओके ओके. आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे ऍस्ट्रोलॉजर प्राची राजाराम. ओके. सबस्क्राईब केलं मॅडम तर. येस, व्हेरी गुड. इतरांना पण थँक्यू. तुम्ही शेअर करू शकता. येस येस मॅडम, नक्कीच. येस. ओके. प्रमोद सर, पित्रांचे फोटो कुठे ठेवले जावे, तोंड कुठे करायचे? काही लोक आहे ना, पित्रांचे फोटो देवघरामध्ये पण ठेवतात. ठीक आहे. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे, देव म्हणजे ती एक शक्ती आहे, ती दिसत नाही डोळ्याने. फक्त माणसाने स्वतः त्याचं माइंड कॉन्सन्ट्रेट व्हावं याकरता ती प्रतिमा बनवलेली आहे. ठीक आहे. पण ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे या पृथ्वी तलावरती, भले ते माझ्यासाठी देव असतील, माझे आजी आजोबा माझ्यासाठी देव असतील, देव समान असतील, पण इतरांसाठी ते असतील का? मुळीच नाही. ओके. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ज्यांनी या पृथ्वी तलावरती जन्म घेतलेला आहे, अशांचे फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका. तर त्यांची व्यवस्था जी आहे ती नैऋत्याला करा. त्याचं वाटल्यास मी वेगळं सेशन घेईन, डोंट वरी. तर ते कशा पद्धतीने असावे, काय नक्की करावं, याचं मी सेशन घेईन. पण आता मी एवढं सांगू शकते की तुम्ही ते नैऋत्याला ठेवू शकता. ओके. अजून संजय सर, धन्यवाद. मॅडम, कालचा पण व्हिडिओ टाका ना प्लीज, मी ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे. येस, कालचा व्हिडिओ माफ करा, नाही मिळू शकत, कारण तो लाईव्ह शिकण्यातच मजा आहे. ठीक आहे. आज जे आपण लेक्चर घेणार आहोत त्याच्या पुढच्या नियमांवरती घेणार आहोत आणि वास्तू पण ऍड करणार आहोत. सो आजचं लेक्चर मिस करू नका. ठीक आहे. ईशान्येला किचन असेल तर तांब्या कुठे ठेवायचा? खाली जमिनीवर ठेवा मॅडम. किचनच्या खिडकीत तांब्या ठेवला तर चालेल का? नाही. आणि ते पाणी घरात शिंपडले तर चालेल का? येस. पण जमिनीवरती ठेवा तांब्या. देवाच्या कपड्यांचे कलर अजून कोणते वापरू शकतो? जे डोळ्याला शांत आहेत, हलके आहेत ते वापरा. जे फायर कलर आहेत ते युज करू नका. तुम्ही ठेवून बघा, मुद्दामून बघा काय रिझल्ट येतो. डोक्याला नेहमी गरम राहणार. नुसतं शब्दाला शब्द लागून भांडणं वाढतात. करून बघा. हे सगळे मी एक एक केलेले आहेत सगळे प्रयोग. 1 BHK अँड 2 BHK एक्स्ट्रा काय एकत्र केले तर ब्रह्मस्थान कसं ठरवावे? सेंटरला टॉयलेट असेल तर चालेल का? सेंटरला टॉयलेट नाही चालत सर, प्रीतम सर, नाही चालत. तुम्ही वाटल्यास मला कॉल करा, तुम्हाला मी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकेन. ओके.
देवाऱ्याचे तोंड पश्चिमेला जाईल, आपलं तोंड जे आहे ते पूर्वेला येईल. संजय सर कुठे आहात तुम्ही? हँड रेज करा. मला तुम्ही सापडत नाही आहात. राजगुरू सर, नाही तर प्रश्न इथं टाका. अजून कोणाला काही प्रश्न? आपण नेक्स्ट लेक्चर कशावरती घेऊया सांगा बरं. मला या नंबरवर कॉल करा. हे बघा, आपला जो ग्रुप मध्ये आहे ना तोच नंबर आहे. तुम्ही ग्रुपला आहात ना सर? 8857 हा बघा, या नंबरवर कॉल करू शकता मला. मॅडम, देवाराचा विषय चाललाय, अभ्यास कुठे आणताय मध्येच? व्यवसाय वृद्धीसाठी वास्तूमध्ये काय करू शकतो? मला कॉल करा. बेडरूम, ओके. आणि किचन आपलं झालेलं आहे. आता ईशान्य दिशा प्लस देवघर पण मी घेतलेलं आहे. बरोबर, देवघरच्या रूम मध्ये स्टडी रूम करू शकतो का? 100% करू शकतो. करू शकतो. नारळ कुठेही तुम्ही फोडू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, नेक्स्ट लेक्चर बद्दल बोलता. ओके, अच्छा अच्छा. अभ्यास, ओके. चालेल. मी पोल टाकेन, त्यानुसार मग तुम्ही मला कळवा. ओके, झाले प्रश्न सर्वांचे? हा, कॅश फ्लो नेक्स्ट लेक्चर. नक्की नक्की. 12 ते 4 तुम्ही करू शकता. ओके, अजून कोणाला काही प्रश्न देवघराबद्दल? आय होप मी सगळे क्लिअर केले असावे तुमचे पॉइंट्स. हे तुम्हाला आता थोड्या वेळात उपलब्ध होईल, साधारण संध्याकाळपर्यंत. वाटल्यास तुम्ही पुन्हा बघू शकता. शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, अजून माहिती मिळत जाईल. ओके, आपण शेवटची जरा 5 मिनिटं थांबूया. गणेश चतुर्थी दिवशी फक्त पहिल्या दिवशी तुळशीपत्र वाहिले जाते का? हा, आपण जे नैवेद्य अर्पण करतो ना त्यावेळी तुळशीपत्र हे ठेवू शकतो. चालेल चालेल. पण शक्यतो दुर्वा, शमीची पानं जी आहेत, जास्वंद, याला प्राधान्य द्या, कारण की ते गणेशाला जास्त प्रिय आहे. आणि गणपती कधीही एकच ठेवा मूर्ती घरामध्ये, कारण की गणपती ही बुद्धीची देवता आहे. काही लोकांकडे मी बघते ना, जेव्हा वास्तू व्हिजिट करायला जाते, याने मला गणपतीची मूर्ती गिफ्ट दिली, ती ठेवली, पण याने दिली, त्याने दिली, माझ्या काकाने दिली, मामाने दिली. प्लीज असं करू नका. यामुळे काय होतं, तुमचं माइंड हे एका ठिकाणी राहत नाही, कारण की बुद्धीची देवता असल्यामुळे बुद्धीवरती जास्त जोर पडतो. ओके, आणि व्यक्ती डिसिजन घेऊ शकत नाही. एकच ठेवा, एकच. शोकेस मध्ये पण नका ठेवू, एकच ठेवा, फक्त एकच. व्हेरी गुड अर्चना मॅडम. पार्याची पिंड आणि पितळीची पाऱ्याची पिंड आणि पितळीची पिंड दोन आहेत. एकच ठेवा सर.
मॅडम एकच ठेवा, एकच ठेवा पिंड फक्त. हो बरोबर, लाल रंगाचं फुल आवडतं. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा, फोटो काढूया जरा एक. थँक्यू सो मच. शिवलिंग सोबत देवघरात नाग ठेवला तर चालेल का? जर का तुमचं कुलदैवत असेल तर त्या पद्धतीने ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मला गणपती मूर्ती गिफ्ट मिळाली आहे, काय करू? घरामध्ये ऑलरेडी जर का गणपती असेल तर कृपया नका ठेवू. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता किंवा मंदिरामध्ये ठेवू शकता. ठीक आहे, झाली प्रश्न उत्तर. थांबूया आता इथे. ओके, चालेल. रेकॉर्डिंग स्टॉप.